हाय फ्रेंड्स, मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत संदेशवहन व त्याची वैशिष्ट्ये। प्रामुख्याने संदेश म्हणजे एखादा निरोप, बातमी, विचार किंवा सूचना असते आणि वहन म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे त्याच्यापर्यंत तो पाठविणे। ज्या माध्यमांचा वापर संदेशवहन पाठविण्यासाठी केला जातो त्याला संदेशवहनाची माध्यमे असे म्हटले जात असते। या माध्यमांमध्ये टपालपत्र, टेलिफोन, वर्तमानपत्रे, मोबाईल, साप्ताहिके, मासिके, दूरदर्शन, ईमेल, फॅक्स इत्यादी आपल्या परिचयाची संदेशवहनाची साधने किंवा माध्यमे आहेत। संदेशवहनामुळे मानवी जीवनाला गती मिळते, त्याचप्रमाणे व्यावसायिक क्षेत्राला सुद्धा गती प्राप्त होत असते। काम जलद गतीने आणि व्यवस्थित रीतीने पूर्ण होण्यासाठी संदेशवहन हे प्रभावी माध्यम असते आणि म्हणून संदेशवहनाची व्यवस्था जोपर्यंत कारखान्यात निर्माण केली जात नाही तोपर्यंत कोणत्याही कारखान्याला आपल्या कार्याला यशस्वीता प्रदान करता येणं अशक्य होत असते आणि म्हणून संदेशवहन हे कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो असं जरी आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून संदेशवहनाच्या काही व्याख्यांचा विचार करणं आपल्याला अनिवार्य ठरते। यामध्ये न्यूमन आणि समर आपल्याला म्हणतात की दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना, मते, विचार किंवा भावना याबाबतच्या देवाणघेवाणीला संदेशवहन असे म्हणतात। कल्पना म्हणजे काय? अरे यार, आज मैं तो लेट हो गया, पता नहीं साहब क्या करेंगे, आज तो डांट खानी पडेगी, ही कल्पना आहे। आपण लेट झालेलो आहे, साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलेलो आहे, परंतु आपण त्याचा विचार करतो आणि जेव्हा हा विचार दुसऱ्याशी शेअर करतो तेव्हा त्याला म्हणतात कल्पना। दुसरं असते मते। अरे यार, ये साहब खड़ूस है, ये साहब बहुत अच्छे हैं, ये ऐसे है, ये वैसे, असं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या घटनेविषयी आपला अभिप्राय देतो त्याला म्हणतात मत आणि नंतरचा आहे त्याला म्हणतात विचार। मुझे लगता है मुझे ये नौकरी छोड़नी पड़ेगी। पहा, तुम्ही एक ॲडव्हर्टाइज पाहत असाल, एक कारमधला म्हातारा बुडा म्हणतो की मुझे नौकरी छोड़नी पड़ेगी आणि एक युवक येऊन त्यांना म्हणतो की कशाला? तो म्हणतात की ऑफिस में कंप्यूटर आ रहा है, मुझे लगता है और मुझे तो कंप्यूटर आता ही नहीं। मग तो मुलगा त्याला मोबाईलवर 4-5 टिकटूक करून दाखवतो आणि म्हणतो की कम्प्युटर पण असाच असतो। शेवटी तो बुढा म्हातारा माणूस म्हणतो, अरे इतना इझी है, मेरी नोकरी बच गई। हे काय झालं? विचार एखाद्या घटनेविषयी की नवीन एखादी घटना, नवीन स्वयंचलित साधन संघटनेने वापरायचा निर्णय घेतला आणि त्याविषयी त्या म्हाताऱ्या व्यक्तीने आपलं मत व्यक्त केलं की त्यामुळे माझी नोकरी जाऊ शकते। हा झाला त्याचा विचार आणि भावना। अरे यार, आज कुछ ठीक नहीं लग रहा, घर में झगड़ा करके आया हूं, आज ऐसा हो गया, बॉस ने मेरे को बहुत डांट दिया, मुझे अपेक्षा नहीं थी सर ऐसा करेंगे। मन दुखावतात आणि जेव्हा हे दुखावलेलं मन आपण दुसऱ्याशी शेअर करतो तेव्हा त्या भावनेच्या स्वरूपामध्ये असते आणि या सगळ्यांची देवाणघेवाण जेव्हा करण्यात येत असते त्या देवाणघेवाणीलाच संदेशवहन असे म्हणतात। म्हणून संदेशवहन म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये कल्पना, मते, विचार किंवा भावना याबाबतची देवाणघेवाण होईल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल। ॲलन लुईस आपल्याला म्हणतात की संदेशवहन म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व क्रियांचा समावेश हा संदेशवहनात होतो। यामध्ये सांगणे, ऐकणे, समजावून घेणे या प्रक्रियेचा पद्धतशीरपणे व सातत्याने वापर केला जात असतो। पहा, आपल्याला आई, लहान पोरग पहा, कधी आपण त्याला पुन्हा व्यक्तीकडे घेऊन गेलो आणि त्या व्यक्तीने त्याला चॉकलेट किंवा पैसे ऑफर केले, तो पहिले आईकडे बघतो आणि आईने असे मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं तर तो समजून जातो की ही चॉकलेट आपल्याला घ्यायची नाही आहे। तो काय म्हणतो, मला ही चॉकलेट नाही आवडत, माझे पप्पा नाही म्हणतात पैसे घ्यायचे नाही, पैसे मोठ्या काकांचे असतात, असं तो आपल्याला समजून सांगतो। हे कशामुळे? आईच्या डोळे वटारण्यामुळे। त्या भावभावावरून त्या मुलांपर्यंत एक जाणीव निर्माण झालेली असते का आता जर आपण ही चॉकलेट किंवा हे पैसे घेतले तर घरी जाऊन आपलं काही भलं नाही, आपल्याला चांगली ठुकाई होणार आहे। संदेशवहनाची क्रिया जाणीव निर्माण करणे, जशी एक आई लहान मुलामध्ये ही जाणीव निर्माण करते की माझ्या डोळ्यावरून तुला समजलं पाहिजे। कधी कधी पाहते असंही म्हणते, असंही केलं तिने तर मुलगा समजून जातो की हे काका आपलेशे आहेत, हे आपले मामा आहेत, हे आपले आत्या आजोबा आहेत, हे आपले अंकल आहेत, आपल्याला याच्याकडून घेता येईल। आईने इशारा करून दिलाय, पटतो तो चॉकलेट तर घेतो, उलट त्यांच्या मांडीवरही जाऊन बसून जातो। संदेशवहनाची क्रिया जाणीव निर्माण केली की नाही, हा आपला व्यक्ती आहे।
ते ही जाणीव निर्माण करण्याची प्रक्रिया जसं लहान मुलांच्या मनामध्ये केली जाते तशीच व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा केली जात असते. बरेचदा पहा आपले साहेब वगैरे आपण लेटगेट झालो, तुम्ही पण नोकरी करत असाल किंवा करणार, तुम्हाला हा अनुभव येईल. बरेचदा प्रत्येक वेळी तुम्हाला रागवण्यात येणार नाही. एखाद्या वेळेस तुम्ही लेट झाले, आज लवकरच आले वाटतं तुम्ही, असं तो म्हणून देईल साहेब. म्हणजे मनामध्ये जाणीव निर्माण होऊन जाईल की आपण जास्तच लेट झालो आणि जास्त तुम्हाला रागवणार नाही, काही बोलणार नाही. फाईल कामाची तुमच्याजवळ देऊन देईन की हे फाईल जल्दीचे जल्दी अपडेट करके दो. हे काय जाणीव निर्माण करण्याची प्रक्रिया, त्याला म्हणतात संदेशवहन. यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की संदेशवहनाची वैशिष्ट्ये कोणती. तर संदेशवहन म्हणजे माहिती देणे आणि माहिती घेणे. कारण की संदेशवहनामध्ये दोन भाग असतात. एक असतो संदेशदाता, ज्याला माहिती द्यायची असते, आणि एक असतो संदेश प्राप्त करता, ज्याला संदेशदात्याकडून माहिती प्राप्त करावयाची असते. म्हणून संदेशवहनामध्ये माहिती देणारा आणि माहिती घेणारा, म्हणजे यावरून माहिती देणे आणि माहिती घेणे ही प्रक्रिया अनिवार्य असते. दुसरा आहे संदेशवहनात विचारांचा सहभाग असतो. विशिष्ट जाणीव निर्माण करणे हा संदेशवहनाचा हेतू असतो. भय, धाक, दरारा, प्रेम अशासारख्या भावना व्यक्तीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने संदेशवहन केल्या जात असते. संदेशवहनाच्या माध्यमातून जबाबदारीची जाणीव करून देता येते. पहा आम्ही सुद्धा तुम्हाला कधी कधी म्हणतो वया तपासायचा दिवस आला, एखाद्या पोरांना आम्ही म्हणतो वया आण, काही पोरं आणतात, एखाद दुसरा पोरगा आणत नाही. आणि त्याच्यात एखादा पोरगा असा असेल जो वर्गामध्ये पूर्णपणे रेग्युलर आहे आणि त्याची वय अपूर्ण असेल, त्यावेळेस गुरुजी काय करतात, त्याच्याकडे फक्त बघतात आणि मुझे तो लग रहा था कि तुम्हारी कॉपी सबसे पहले आएगी. त्या पोराला गिल्टी फील होतं. तो म्हणतो की सर आज के दिन मुझे सॉरी दे दो, मुझे माफ करो, मैं कल के कल आपको मेरा सबमिशन देता हूं. आणि खरोखर तो दुसऱ्या दिवशी आणतो. जाणीव त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचा हा एक हेतू असतो. संदेशवहनाद्वारे हा हेतू साध्य करता येऊ शकतो. संदेशवहनासाठी किमान 2 व्यक्ती आवश्यक असतात. एकट्यानं बडबडलं म्हणजे पागल म्हणतील लोक, का बयाड झाला. म्हणून संदेशवहन जर करायचं आहे, आपला विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तर 2 व्यक्ती आवश्यक असतात. एक संदेश देणारा आणि दुसरा संदेश घेणारा. 2 व्यक्तीमधील संदेशवहनाची देवाणघेवाण म्हणजे त्यांच्यातील एकमेकास केलेलं सहकार्य सुद्धा असते. जसं मी तुम्हाला काही सांगून राहिलो, तुम्ही मन लावून ऐकून घेतलं, ते एक प्रकारचे काय कोऑर्डिनेशन आहे, सहकार्य आहे. आणि त्या सहकार्यामुळेच मी दिलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि संदेशवहनाची क्रिया हेतू साध्य होईपर्यंत सतत चालणारी असते, त्यालाच सातत्य असे म्हणतात. संदेशवहनात सातत्य आवश्यक असते. पहा तुम्हाला गुरुजी गणित शिकवतात, नियम सांगतात की लाभ घेणाऱ्याचे खाते नावे, लाभ देणाऱ्याचे खाते जमा, येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा, खर्च किंवा हानीचे खाते नावे, उत्पन्न किंवा लाभाचे खाते जमा. आणि मग उदाहरण घेतात. उदाहरण घेताना वारंवार या सूत्रांचा वापर तुमच्यावर करतात. तेव्हा कुठे जाऊन जेव्हा तुम्ही नंतरचे गणित सोडवता तेव्हा तुम्हाला हे नियम पाठ करण्याची आवश्यकता भासत नाही. ते नियम काय होतात, मनात ठासून जातात. म्हणजे जोपर्यंत एखादा विचार, एखादी कल्पना, एखादं मत, एखादी अभिव्यक्ती व्यक्तीच्या मनावर ठासून जात नाही, तोपर्यंत संदेशवहन काय असते, सातत्याने चालत असते. म्हणून संदेशवहनामध्ये सातत्य हे महत्वाचा गुण असतो. सातत्याशिवाय संदेशवहनाची क्रिया ही पूर्ण होऊ शकत नाही. संदेशवहनामध्ये अर्थ समजून सांगणे आणि अर्थ समजून घेणे या दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात. जसं आता मी तुमच्याशी बोलत आहे, तर माझ्याकडून कोणती क्रिया होऊन राहिली आहे की मी तुम्हाला एक टॉपिक आहे, त्या टॉपिकचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुमच्याद्वारे काय होणार की त्या टॉपिकचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न होणार. जेव्हा दोन्ही पक्षाकडून अशी क्रिया होईल तेव्हाच संदेशवहन हे पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारे आज आपण संदेशवहन म्हणजे काय आणि संदेशवहनाची वैशिष्ट्य कोणती हे आपण अभ्यासलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.